Hello friends, my name is Snehal पवार. आज आपण डिफरन्स बिटवीन लोकल अँड ग्लोबल टेम्परेचर टेबल हा टॉपिक बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. लोकल टेम्परेचर टेबल अँड ग्लोबल टेम्परेचर टेबल मधला डिफरन्स. लोकल टेम्परेचर टेबल आर प्रीफिक्स विथ अ सिंगल प्रॉड सिम्बॉल. ग्लोबल टेम्परेचर टेबल आर प्रीफिक्स विथ अ डबल प्रॉड सिम्बॉल. लोकल टेम्परेचर टेबल आहे ना, तर तो कसा ओळखायचा, त्यासाठी सिंगल सिंगल प्रॉड सिम्बॉल म्हणजे असं, आणि हे चिन्ह एम्प्लॉई असेल आणि हे चिन्ह एम्प्लॉई असेल तर हे ग्लोबल टेम्परेचर टेबल आणि हे लोकल टेम्परेचर टेबल. लोकल टेम्परेचर टेबल ओनली ऍक्सेस विथ इन दॅट सेम सेशन. त्याचा जो ऍक्सेस असतो त्या एकाच सेशन पुरता असतो. त्या ग्लोबल टेम्परेचर टेबलचा ऍक्सेस एनी सेशन आहे, एनी सेशन ऑर कनेक्शन. त्याचा डिफरन्स म्हणजे या सेशन मध्ये जर आपण टेबल क्रिएट केला असेल तर दुसऱ्या सेशन मध्ये आपण टेबल एक्झिक्यूट करू शकतोय. त्याचा ऍक्सेस दुसऱ्या सेशनला पण असतो. लोकल टेम्परेचर टेबल्स आर ऑटोमॅटिकली ड्रॉप्ड when the session that created the temporary is closed. लोकल टेम्परेचर टेबल कसं आहे, जर आपण त्याचा सेशन क्लोज केला तर ते ऑटोमॅटिकली लोकल टेम्परेचर टेबल क्लोज होते, डिलीटच होते. and global temperature table are destroyed when the last connection that is referencing the global temperature table is closed. ग्लोबल टेम्परेचर टेबल मधलं लास्ट कनेक्शन जे आहे ते आपलं जर आपण ते सेशन क्लोज केलं तर ते डायरेक्टली डिलीट होते, ऑटोमॅटिकली डिलीट होते. हे झालं आपला लोकल टेम्परेचर टेबल आणि ग्लोबल टेम्परेचर टेबल मधला डिफरन्स. समजलं ना लोकल टेम्परेचर टेबल आणि ग्लोबल टेम्परेचर मधला डिफरन्स. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.